हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हे व्हिडिओ आहे आपला क्लिप संक्रांती स्पेशल ब्लाऊजचा आहे, तर नक्कीच कंटिन्यू पहा। तर पाहू शकताय माझ्याकडे खूप छान आणि मस्त पैठणी तारीवर्क ब्लाऊजवाला खूप छान मस्त पैठणी साडी आलेली आहे ब्लाऊज शिवण्यासाठी। तर साडीचं फॅब्रिक पण एकदम भारी आहे, साडीचा कलर पण एकदम मस्त आहे। तर ही ब्लाऊज पीस आहे, हे बॅक साईडला येणार आहे डिझाईन समोरची आणि हे स्लीव्जवरती येणार आहे ताईंनो। तुम्हाला मी दाखवलेलंच आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे आणि लॉंग गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे। पहा कलर किती छान आहे, मस्त, मला तर खूपच आवडलेली आहे। तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही पण घेऊ शकता। आता काही जास्त रेट नाही आहे, जास्त कमी रेट झालेला आहे या साड्यांचा। तर नक्कीच तुम्हाला पण आयडिया भेटून जाईल म्हणून माझं बार बार दाखवण्याचं आयडिया चाललेली आहे, म्हणजे बार बार दाखवण्याचं काम चाललं आहे माझं। तर नक्कीच तुम्ही पण घ्या ताईंनो। तर इथे ठेवून देते साईडला, आता दाखवते तुम्हाला ब्लाऊज। तर पहा इथं कटोरी आहे आणि ही 36 साईजचा ब्लाऊज आहे आणि खूप खूप म्हणजे खूप बॅकनेक डीप गळा आहे। तर दाखवते तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज पुढं पहा। तर खूप छान आणि मस्त ब्लाऊज शिवून झालेला आहे। इथं हे बघा, मी खोलून दाखवते तुम्हाला। तर हे अशा पद्धतीचा डीप निक मोठा एकदम गळा आहे आणि छोटीशी अशी नाजूक लेस लावलेली, दोरी लटकन लावलेली आहे। आणि हे जे साईडचं बॉर्डर होती ते पाटीत घेतले मी, म्हणजे बॅक साईडला। आणि कटोरी आहे, टू टक्स आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे। कटोरीचं फिनिशिंग पहा किती छान आलेलं आहे, मस्त। तर खूपच छान आणि मस्त ही ब्लाऊज त्यांना खूप छान आवडते, त्यांना बसतात पण एवढे व्यवस्थित। तर खूपच भारी, साधा सिंपल आणि युनिक अशी, म्हणजे युनिक वाटणारा आणि फिटिंग अंगाला चोपून बसणारा हा ब्लाऊज छान शिवून झालेला आहे माझा। तर अशा पद्धतीचं तुम्ही पण ब्लाऊज शिवण्याची पद्धत आणि स्टिक नक्कीच फॉलो करा, म्हणजे फिनिशिंग शिवायचा प्रयत्न करा ताईंनो। खूप म्हणजे खूप धावपळ चाललेली आहे आता सध्या, म्हणजे संक्रांतीचे ब्लाऊज वगैरे। तर इथं पहा ताईंनो, म्हणजे जे कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज नेहमी टाकतात ना, त्यांचा हा ब्लाऊज मी इथं अर्जंट शिवलेला आहे। त्यांना अर्जंट पाहिजे होता, त्यांच्या इथं साखरपुडा होता, त्यांना वेअर करायचं होतं। हे पण काठापदराची साडी आहे, म्हणजे आपली पैठणी साडी आहे त्यांची पण। आणि हे पण ब्लाऊज पैठणी साडीमधला आहे, पाहू शकताय। खूप छान आणि मस्त हे ब्लाऊज शिवून झाल्यात। तर आता इथं मी फायनली दाखवते तुम्हाला आपले संक्रांतीसाठीचे ब्लाऊज किती शिवल्यात ते। तर पहा, काय काय घेऊन गेले ते दाखवणं शक्य झालं नाही आहे माझ्यानं, अर्जंट घेऊन गेल्या। तर हे एक नंबरचा पहा तुम्ही, खूप छान आणि मस्त हे पण साधा सिंपल ब्लाऊज झालेला आहे। तर एकदा परत दाखवते तुम्हाला ते, त्याच्यामध्ये म्हणजे थोडा मोबाईल चालत नाही ना, म्हणून त्याच्यामुळं थोडंसं क्लिप थोडे आलेले आहेत। इथं पहा, सर्व हे आपले आहेत ब्लाऊज इथं संक्रांतीचे आहेत, तर संक्रांती स्पेशलचे ब्लाऊज सगळ्यांचे संक्रांतीचे आहेत। तर मी एक करून तुम्हाला दाखवते। काही दाखवणं झालं नाही कारण ते घेऊन गेल्या, कारण काय अर्जंट होत्या, पुन्हाही तुम्हाला गावळ होईल म्हणून त्याने घेऊन गेल्या। तर इथं मी आता जेवढे आहेत ना माझ्याकडे तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। तर नक्कीच पहा ब्लाऊज सर्व कसे आल्यात आणि कसे नाही ते दाखवते पुढं। ते जे पैठणी स्टार्टिंगला मी दाखवले ना, त्याच्यामधला पण मी स्टिचिंग केलेला आहे ब्लाऊज। तर इथं पाहू शकताय, खूप छान आणि मस्त झालेला आहे तो पण ब्लाऊज। मी दाखवते नंतर खोलून वगैरे। तर आता व्यवस्थित थोडंसं घडी मारून ठेवते की ते बघूया आणि नंतर मग मी एक करून दाखवते तुम्हाला ताईंनो। अशा पद्धतीचे माझे ब्लाऊज शिवून झालेले आहेत, काही अजून घेऊन गेल्यात, काही शिवायचे बाकी आहेत, म्हणजे हे पण घेऊन जातील ना, मग म्हणून मी हे तुम्हाला थोडके जेवढे आहेत ना तेवढे मी दाखवायचा प्रयत्न करते। आता इथं फक्त किती 8-9च असतील ब्लाऊज ह्याच्यामध्ये, काही घेऊन गेल्यात, काही अजून शिवायचे बाकी आहेत। खूप धावपळ चाललेली आहे, तब्येत पण एवढी व्यवस्थित नाही आहे आणि काही जणाला मी वापस पाठवले, काही घेतलं नाही, कारण ह्यावर्षी मला सीझन खूप तब्येत बरी नसल्यामुळं काही शिवायला अंगामध्ये काही शक्तीच राहिली नाही, ताकदच राहिली नाही, म्हणून वापस पाठवले। तर इथं पाहता येईन मी एक करून तुम्हाला दाखवते खोलून, म्हणजे कसे शिवलेत आणि कसे नाही। तर हे बघा ताईंनो, हा आहे आपला 1 नंबरचा ब्लाऊज। आणि जे पफ स्लीव्ज जे निघाल्यात ना आपले आता ट्रेंडिंगमध्ये, ते पफ स्लीव्ज मी इथं शिवलेला आहे, डिझाईन पाहू शकताय तुम्ही स्लीव्जला। आणि साधा सिंपल लॉंग स्लीव्ज आहे आणि साधा सिंपल गोल गळा काढलेला आहे बॅकनेकचा आणि कटोरी आहे। आणि हे आहे आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे ताईंनो। तर हे पहा खूप छान आणि मस्त हे पण ब्लाऊज आलेला आहे आपला। तर मी आता दाखवते तुम्हाला इथं दुसऱ्या नंबरचा ब्लाऊज। हे पहा, हे पैठणीमधला जो पैठणी स्टार्टिंगला दाखवले त्याच्यामधला हा ब्लाऊज आहे। तर हे पहा,
हे बॅकनिकचा गळा पहा तुम्ही, एकदम डीप निक आहे आणि गोलमटका गळा काढलेला आहे मी आणि जशी डिझाईन होती तशीच मी स्टिचिंग केलेला आहे। खूप छान आणि मस्त हा पण ब्लाऊज आलेला आहे। तर मी अशा पद्धतीचे लटकन बनवले, थोडेसे युनिक म्हणून वेगळ्या पद्धतीचे, म्हणजे त्याला शूट होतील अशा पद्धतीचे मी लटकन बनवले। स्लीव्जवरती डिझाईन पाहू शकता, वर्क कशी आलेली आहे, खूप छान आणि मस्त छान आलेली आहे। वर्क जो होता ना आपला स्लीव्जला, ते व्यवस्थित खूप छान आणि मस्त आलेला आहे पाहता येईल। तर बॅकनेकला डिझाईन पहा, खूप छान मस्त आलेली आहे। तर हे कटोरीचं आहे आणि हे पण 32 साईजचा ब्लाऊज आहे। तर ते ठेवून देते मी आता, हे दोन झाले। तर आता 3 नंबरचा पाहता येईल, खूप छान आणि मस्त, हे पण साधा सिंपल आणि लॉंग स्लीव्ज हेच ट्रेंडिंग चाललेलं आहे आमच्या इथंच। तर सध्या काही जास्त डिझाईन वगैरे कोणी घालत नाही आहे आणि अशा पद्धतीचे साधे सिंपलच ब्लाऊज शिवायला आवडतात आणि लॉंग स्लीव्ज घालायला पण त्यांना खूप छान आवडतात आणि एकदम फिटिंगला छान बसला ना, तर कसली पण साडी घाला तुम्ही, त्या फिटिंग ब्लाऊजवरती साडी कुठली पण शोभून दिसते। तर इथं 4 नंबरचा ब्लाऊज दाखवते आता, मग आता दाखवलेलंच आहे तर परत एकदा दाखवते। अशा पद्धतीचे लटकन बनवले। त्यांची फरमाईश असती, जे आता ह्या कस्टमरचं ब्लाऊज आहे ना, त्यांची फरमाईश असते की मला खूप लटकन बनवा, माझ्या ब्लाऊजला लटकन खूपच लावा। त्यांची जो बी ब्लाऊज शिवल ना, मी नेहमी ब्लाऊज शिवत असते ना त्यांचे, ते साधा असो या काठापदराच्या साडीतला असो, त्यांची फरमाईश एकच की लटकन जास्त लावा, लटकन जास्त लावा, त्यांची फरमाईश एकच असते। तो 4 नंबरचा झाला। तर हे 5 नंबरचा पाहता येईल, खूप छान आणि मस्त, हे पण साधा सिंपलच थोडासा वयस्कर ताईंचा ब्लाऊज आहे हे, आणि त्यांनी असं काही जास्त ओव्हर करत नाहीत, असं म्हणजे सिंपलच ब्लाऊज शिवत असतात त्यांचे, नेहमी माझ्याकडे ब्लाऊज असतात। तर हे पहा, हे पण लॉंग स्लीव्जच आहे आणि हे 34 साईजचा ब्लाऊज आहे ताईंनो, पहा खूप छान आणि मस्त हे पण ब्लाऊज आलेला आहे। पटापट दाखवते कारण वेळ पण नाही एवढं खोलून वगैरे सगळं व्यवस्थित दाखवायला, कारण खूप धावपळ चाललेली आहे, कधी ब्लाऊज शिवायचा आणि कधी मग व्हिडिओ। पण हे आता व्हिडिओ शूट करून ठेवला होता, मला एडिटिंग करणं झालं नाही, तर मी आत्ता एडिटिंग करून तुमच्यासोबत शेअर करते। तर हे पण पहा, हे पण एकदम म्हणजे काठापदराच्या साडीमधलाच आहे आणि छान आहे एकदम हे, आणि 7 इंचाची हे स्लीव्ज आहे आणि छोटा साईज आहे एकदम, म्हणजे 28 साईजचं आहे, सॉरी 28-30 साईजपर्यंत आहे हा पण ब्लाऊज। तर इथं पहा, हे 6 नंबरचा ब्लाऊज त्यांनो, हे पण काठापदराच्या साडीमधला आहे, बांधणी टाईप साडी आहे याच्यावरची, खूप छान साडी आहे आणि अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये हा ब्लाऊज आला होता। तर मी अशा पद्धतीने इथं स्टिचिंग केलेला आहे पहा। लॉंग स्लीव्ज आहे, सिंपल स्लीव्ज आहे आणि डीप नेक गळा आहे, कारण जे बी आपल्याला आता आपल्याकडे डिझाईन शिवायला सांगत होत्या, पण मीच त्यांना नकार दिला, कारण माझी पण तब्येत एवढी डाऊन होती आणि शिवायला पण वेळ नव्हता, म्हणून मी साधे सिंपलच शिवून दिले, फक्त काय डिझाईन वगैरे काढलेली नाही आहे। तर खूप छान आणि मस्त ब्लाऊज आलेले आहेत, सर्वांनाच आवडले। तर इथं पहा, हे पण काठापदराच्या साडीमधलाच आहे आणि पंचकोनी गळा काढलेला आहे, बॅकनिकचा लॉंग स्लीव्ज आहे आणि हे पण 34 साईजचाच ब्लाऊज आहे पहा। बॅकनिक गळा गळा काढलेला आहे मी, खूप छान आणि मस्त, सॉरी पंचकोनी गळा काढलेला आहे आणि लॉंग स्लीव्जच आहे, जी मोठी बॉर्डर होती ती स्लीव्जला घेतलेली आहे मी। खूप छान आणि मस्त अशा पद्धतीनं हा पण ब्लाऊज झालेला आहे त्यांना। तर आता हे पण मी साईडला ठेवून देते। आता 7 नंबरचा ब्लाऊज पाहूया आपण। हे पहा, 7 नंबरचा ब्लाऊज ताईंनो, खूप छान आणि मस्त, हे पण डीप नेक गळा आहे आणि खूप छान मस्त व्यवस्थित आलेला आहे। जो बॉर्डर उरला होता ना ब्लाऊज शिवून, तर त्या बॉर्डरचे मी इथं लटकन बनवलेले आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे, हे पण खूप छान आणि मस्त। तर हे 36 साईजचा ब्लाऊज आहे ताईंनो, खूप मोठा ब्लाऊज, खूप छान आहे। हे आजचे हे ब्लाऊज तुम्हाला संक्रांती स्पेशलचे कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत